जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांना एकत्र बांधून ठेवणे आणि सभागृहात पक्षाची अधिकृत भूमिका मांडणे हे मुख्य काम असले तरी खालापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी संतोष बैलमारे यांना गटनेते बनविले आहे. पुढील 2.5 वर्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याची घोषणा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी केली आहे. माडप आदिवासी वाडीतील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, पंचायत समिती माजी सदस्य उत्तम परबळकर, सदस्य प्रमिला पाटील, देवयानी देशमुख, तांबाडीचे सरपंच अविनाश आमले, शिरवलीचे सरपंच महेश पाटील, सासगावचे उपसरपंच अजित देशमुख, रोहिदास पिंगळे, सचिन कर्णूक, नरेश मणेर, विशाल म्हामुनकर, रमेश जाधव, जयवंत पाटील, राम जगताप, सुधाकर महाब्दी, नंदकुमार पाटील, सोपान सालेकर, श्रीकांत पाटील, नरेश कांगे, नागेश मेहतर, नितीन तवले, नथुराम कोंगे, बंधू वडेकर, अशोक मुंढे, सतीश घोडविंदे, सूरज पाटील, बाळू चव्हाण, संदेश सांबारे, रवींद्र पाटील, संभाजी पाटील, विठ्ठल पिंगळे, सुदाम घोडविंदे आदी उपस्थित होते. सावरोली जिल्हा परिषद गटातून संतोष बैलमारे निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन तसेच आदिवासी विकास मंडळ यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून माडप आदिवासी वाडीचा 35 लाखाचा कॉन्क्रीट रस्ता मंजूर करून विकासाला प्रारंभ सुरू केल्याबद्दल बैलमारे यांचे सुधाकर खारे यांनी विशेष कौतुक केले आहे. पावसाची खरी सुरुवात म्हटलं आजच झालेली आहे आणि संतोष भाऊ तुम्ही आज भूमिपूजन ची तारीख ठीक नक्की केली आणि पावसाने हजेरी लावली. मी प्रथम तुमचं मनापासून अभिवादन करतो, तुम्हाला मनापासून आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. कारण आपण काम करत असताना अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले असतील, परंतु अगदी बडेकर साहेब कमी दिवसामध्ये 35 लाख रुपयाचं आजचं सुरत तुमच्या सर्वांच्या मागणीप्रमाणे सतीश तुमची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालंय. मला वाटतं आपण मागील 6 महिन्यापूर्वी सुद्धा आपल्याला 40 लाख रुपयाचा निधी दिला होता. तो सुद्धा आपण रस्ता माडपवाडीकडे तो रस्त्याचं भूमिपूजन करून ते कामही पूर्ण झाले. त्याचंही उद्घाटन झालं असतं तर सुद्धा मला बरं वाटलं असतं. पण पुढच्या ह्या भूमिपूजन जेव्हा आपण उद्घाटनाला येऊ तेव्हा दोन्ही रस्त्याचं उद्घाटन अगदी जोरामध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर आपल्याला त्या गावातील माडपमध्ये मला वाटते 35 आणि 40 75 लाख रुपये अगदी 6 महिन्यात आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे परिवर्तन विकास आघाडी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपण दिलेले आहेत. आपण सर्व बघितलंय. संतोष भाऊच्या माध्यमातून जी ताकद या गावामध्ये या परिसरामध्ये वाढले, या ताकदीमुळे आपल्याला पक्षाला पुढं लोकसभा असेल, विधानसभा असेल त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तालुक्यामध्ये संतोष भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, अजून सचिव मंडळी, अंकित असेल, सर्व मंडळी अगदी एक ताकदीने एक जीवाने काम करतात. परंतु आपण ह्या गावाचा विकास करण्यासाठी, या जिल्हा परिषद वार्डचा विकास करण्यासाठी, या तालुक्याचा विकास करण्यासाठी संतोष भाऊनं आपण गट नेतं केलंय. पुढच्या काळामध्ये, पुढच्या 2.5 वर्षामध्ये अजून त्यांना ताकद देण्याचं आपण काम करू. परंतु आपल्या या खालापूर तालुक्याचा विकास होण्यासाठी उत्तर दिलं आपण खऱ्या अर्थाने काम करायचं आहे. खरं आपण आणि संतोष भाऊ काम करतायत. मला वाटतं आठवड्यातून 5 दिवस ते जिल्हा परिषदेमध्ये असतात. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, डीपीडीसीच्या माध्यमातून असेल, आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून असेल, आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत निधी कसा आणता येईल यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला आपला हा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, आपली संघटना मजबूत करण्यासाठी, सर्व माझ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी तुम्ही असेल, मी असेल, सुनील भाऊ असतील, सर्व माझ्या भगिनी असतील, त्यांनी ताकद देऊन आपल्या कार्यकर्त्यांना सक्षम केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.